नमस्कार मित्रांनो, सुस्वागतम. आनंदी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये अगदी मनपूर्वक मी तुमचं स्वागत करते. आजच्या भागामध्ये आनंदीला आता हा युगंधर मांडीवर घेऊन बेडवर बसलेला आहे. आनंदीला श्वास घेण्यासाठी त्रास होत असतो. अजूनपर्यंत ती काही शुद्धीवर आलेली नाही. तेव्हा तो आरतीला म्हणतो की आरती, लवकरात लवकर पाणी घेऊन ये, आपण तिला पाणी पाजू. आणि आनंदीला म्हणतो की आनंदी, अगं ही स्वतःची काय अवस्था करून घेतलेली आहे बघ ना. त्यानंतर आता आरती छायाताईंना आवाज देते की छायाताई, लवकरात लवकर पाणी घेऊन या. छायाताई धावतच पाणी घेऊन येतात. तर युगंधर आपल्या म्हणजे हाताने चमच्याने आनंदीला पाणी पाजत असतो, परंतु आनंदीला जोराचा ठसका लागत असतो. ते सगळं पाणी युगंधरच्या कुर्त्यावर आता उडालेलं आहे. आरती रडतच म्हणते की आनंदी, ए आनंदी, अगं डोळे उघड ना, उघड उघड ग डोळे उघड. तेव्हा युगंधर आनंदीला म्हणतो की हे बघ आनंदी, काही झालेलं नाही, तू स्वतःला त्रास करून घेऊ नकोस, मी आहे ना. आणि तो आपल्या हाताने मात्र आनंदीचं डोकं थापडतो. शांत हो आनंदी, मी आहे तुझ्यासोबत. आनंदीला अजूनपर्यंत त्रासच होत असतो. आरतीला वाईट वाटतं, आरती रडत असते आनंदीची ती अवस्था बघून. त्यानंतर माई शिल्पाला म्हणतात की शिल्पा, अगं तू का मुलांच्या नादी लागतेस, कशाला त्यांचा विचार करतेस. परंतु शिल्पा त्वरेतच आतमध्ये निघून जाते. तर माई आणि बापूंना फारच राग येतो. धनश्री सुद्धा आपल्या रूममध्ये निघून गेलेली आहे. आता तिथे फक्त माई, बापू, विद्याधर हे उभे आहेत. माईंना सगळ्यांचा राग आलेला आहे. आई म्हणतात की बघितलंस का काय चाललं, आनंदीची ही अशी अवस्था आणि हे खुशाल निघून गेलेत. तेव्हा बापू म्हणतात की हो ना, अगं पण हे आपल्या समिताचे संस्कार नाहीत. आणि हे बघ अगं चल, शिर्के तिकडे एकटा पडलेला आहे, आपण त्याची मदत करू. आणि बापू शिर्केकडे येतात. शिर्के आता त्या गुंडांचा पाठलाग करत त्यांच्या मागे येत आहे. आता हे गुंड इकडून तिकडून ह्या रूममधून त्या रूममध्ये फिरत असतात. आणि तेवढ्यात येतात, दरवाजा बंद करतात. शिर्के जोरजोराने दरवाजा वाजवतात की दरवाजा उघड, जर माझ्या हाती लागले तर मी तुम्हाला सोडणार नाही. आणि तेवढ्यात माई आणि बापू येतात. माई आणि बापू म्हणतात की शिर्के काय झालं. शिर्के म्हणतात की बघा ना, त्यांनी दरवाजा बंद केला आणि तेवढ्यात दरवाजा उघडला जातो. तर शिर्के धावतच त्या गुंडांच्या पाठीमागे जातो. बापू म्हणतात की काय झालं. माई म्हणतात की शिर्के गेलेले आहेत त्या गुंडांच्या पाठीमागे. त्यानंतर आतमध्ये आनंदी आता अजूनपर्यंत युगंधरच्या मांडीवर आहे. तिला शुद्ध आलेली नसते. आरती जवळच बसलेली आहे. युगंधर तिच्या डोक्यावरून हात फिरवत आहे. छायाताई सुद्धा आनंदीच्या काळजीने तेथेच उभे आहेत. तेवढ्या शिल्पा तेथे येते. शिल्पा म्हणते की युगंधर, अरे युगंधर काय हे, तू तर तिला सांभाळता सांभाळता स्वतःची बघ ना, अरे काय अवस्था करून घेतली, जा बरं उठ, कुर्ता बदलू नये. तेव्हा युगंधर आता ह्या शिल्पाकडे पाहत असतो आणि म्हणतो की ताई हे बघ, एक गोष्ट लक्षात ठेव, ह्या कुर्त्यापेक्षा मला आनंदीला जो त्रास होतोय तो जास्त महत्त्वाचा आहे. मला स्वतःची काळजी नाही. आणि तुला तर ठाऊकच आहे की ह्या युगंधरला मात्र स्वतःच्या श्वासापेक्षा त्याने ज्या जबाबदाऱ्या स्वीकारलेल्या आहेत तर ते जास्त महत्त्वाचे असतात. आणि त्यांच्या प्रत्येक गोष्टीची तू जास्त काळजी घेत असतो स्वतःपेक्षा. आणि आनंदी माझी काळजी आहे, आनंदी माझी जबाबदारी आहे, इतक्या सहजपणे मी ती झटकू शकत नाही. त्यावरती आता शिल्पा म्हणते की अरे पण मला तुझी काळजी आहे, तू स्वतःची काळजी घे ना. अरे तू सकाळपासून काही खाल्लं नाही, तू किती दमला, जा बरं लवकरात लवकर फ्रेश हो. तर काही खाल्लेलं सुद्धा नाही सकाळपासून, लवकरात लवकर काहीतरी खाऊन वगैरे घे, म्हणजे तुला बरं वाटेल. त्यावरती आता युगंधर म्हणतो की ज्यांनी कोणी आनंदीची ही अवस्था केलेली आहे त्यांना युगंधरचा दुसरा चेहरा अजून माहिती नाही. युगंधर खूपच चवताळलेला असतो. आरती आणि शिल्पा युगंधरकडे बघत असतात. आणि हा विद्याधर सुद्धा आता रूमच्या बाहेर हे सर्व ऐकत असतो. युगंधर नक्की काय म्हणतो ते. मी आनंदीचा श्वास रोखण्याचा प्रयत्न केला, मग आता त्या व्यक्तीवर त्याची श्वास मोजण्याची आता वेळ आलेली आहे. बघ मी काय करतो, नाही त्याचा दम घोटला तर मी सुद्धा नावाचा युगंधर नाही. तेव्हा आता रडतच आरती म्हणते की मालक साहेब, अहो जे डिलिव्हरी करण्यासाठी आले होते ना, तर त्यांचंच हे सर्व काम असेल, त्यांनीच आनंदीला पळवलं होतं. तेव्हा मी आणि शिर्के हे दोघंही आश्रमात गेलो होतो. तेव्हा त्यावेळेस मी त्या दोघांना म्हणजे शिर्केंनी आणि मी बघितलं होतं. तेवढे शिर्के धावतच येतात. युगंधर म्हणतो की काय बोलते आरती. आरती म्हणते की हो मालक साहेब. तर शिर्के म्हणतात की हो मालक साहेब, आता आरती जे काही बोलत आहे ते एकदम खरं आहे. आणि ते गुंडसुद्धा निष्ठून गेलेत. आणि ही तीच माणसं होती की ज्यांना आश्रमात आम्ही पेट्या बाहेर घेऊन जाताना बघितलेलं होतं. तेव्हा लगेच युगंधर म्हणतो की शिर्के, आत्ता मी आनंदीला ह्या परिस्थितीत सोडून जाऊ शकत नाही, त्यामुळे तुम्ही आत्ताच्या आत्ता लगेच पोलीस स्टेशनमध्ये जा, माझा निरोप पोहोचवा आणि त्यांना शहरामध्ये पूर्णपणे नाकाबंदी करायला सांगा. हे दोन गुंड शहराच्या बाहेर पडायला नको आणि मला प्रत्येक मिनिटाची खबर द्या. पोहोचलं ना तुमच्यापर्यंत काय करायचं आहे ते. त्यावरती आता शिर्के म्हणतात की हो मालक साहेब, पोहोचलं आणि मला माहिती आहे की काय करायचं आहे ते, आता तुम्ही काही काळजी करू नका, असे बोलून शिर्के मात्र आता लगेच निघून जातात. तर आता विद्याधर हे सर्व ऐकतो आणि म्हणतो की बाबो, आता तर खेळ पोलिसांपर्यंत गेलेला आहे.
जर ते गुंड हे पोलिसांपर्यंत म्हणजे पोहोचले, त्यांना जर पकडलं तर आपली सगळी वाट लागणार आहे आणि काही झालं तरी आत्ताच्या आत्ता मला पोलिसात जाण्या अगोदर शलाकाशी बोलावंच लागेल. काही करून तीच आता काहीतरी ठरवेल. त्यानंतर आता इकडे मुलं आतमध्ये आलेले आहे स्वतःच्या रूममध्ये. तर प्रांजल म्हणत असतं की मला 100% खात्री आहे ही सगळी मात्र त्या आनंदीची नाटकं आहेत. तिनेच हे सर्व केलेलं आहे. तर त्यावरती मिताली म्हणते की अरे प्रांजल काय बोलतोस तू? अरे मला नाही वाटत की कोणी असं काही करेल म्हणून. आणि कशाला मात्र कोण असं काही करेल? स्वतःचा चेहरा मात्र बांधून घेईन असं हाताने आणि असं पेटीत स्वतःला बंद करून ठेवेल. आणि ही नक्कीच ती नाटकं नाही करू शकत. मिताली ते ठामपणे म्हणत असते की ते नाटकं नाही करू शकणार. त्यावरती मात्र आता लगेच हा प्रांजल म्हणतो की नाही, मला तर तिच्यावर म्हणजे संशयच आहे. तिनेच हे सर्व केलेलं आहे. तर नक्कीच काहीतरी नाटक करत असेल. म्हणजे हे पण अगं ते इमोशनल ड्रामा वगैरे करणार आणि आपल्याला इमोशनल ब्लॅकमेल करण्याचा प्रयत्न करणार. आणि काय ती मुलगी घर सोडून जाते आणि नंतर त्या बॉक्समधून बाहेर येते. काय खरंच काय धम्माल आहे. आणि काय मिस्टर निंबाळकर, तुम्हाला तर असं वाटतं की त्याला आणखीन एक अवॉर्ड द्यायला पाहिजे, दुसरा एक. पृथ्वी काही बोलतच नसतो. पृथ्वी शांतपणे विचारत आहे. प्रांजल म्हणतो की आता मात्र तो त्या आनंदीच्या पाठीमागे पळायला मोकळा. तेव्हा मिताली म्हणते की प्रांजल अरे तू हे सर्व काय बोलतोस? तू खूपच रूडली बोलतो. आता गप्प बस. म्हणून मितालीला राग येतो. तर प्रांजल म्हणतो की अगं मी काही चुकीचं बोललो? अगं मी तुम्हाला म्हणजे जे सत्य आहे तर ते सत्य सांगतो की घर सोडून गेलेली मुलगी आता म्हणजे परत आली, ती पण त्या बॉक्समधून. त्यावरती मात्र आता पृथ्वी ऐकल्यानंतर म्हणतो की सगळ्यांनी शांत राहा. अरे हे बघा ती पेटीतून पडली काय किंवा आभाळातून पडली काय, आपल्याला काय फरक पडतो बरं? हे बघ आनंदी आपली कोणीही जवळची नातेवाईक लागत नाही, आपली कोणीही नाही. हा निंबाळकरांचा मामला आहे, त्यांचा तो खाजगी मामला आहे. त्यामुळे ते त्यांच्या बाबतीत तो विषय आहे ना तर ते बघून घेतील. आपल्याला काय करायचं आहे, आपण ड्रेस कशाला घेतोय? त्यावरती आता प्रांजल म्हणतो की हो दादा, तो एकदम खरं बोलत आहे. मिताली म्हणते की नाही, परंतु आता मला असं वाटतं मी खरं सांगते, तिची ती अवस्था बघून नक्कीच काहीतरी सिरियस मॅटर आहे. तर त्यावरती आता पृथ्वी हा मिताली आणि प्रांजल या दोघांना म्हणतो की मी तुम्हाला जे काही सांगतो तर ते व्यवस्थितपणे ऐकून घ्या. पण आपल्याला ह्या सगळ्या फालतू गावापासून 4 हात लांबच राहायचं आहे. आणि मी खरं सांगतो की ह्या चिखलामध्ये हात घालून मला काही हात माझे घाण करायचे नाहीत. आणि मी सुद्धा तुम्हाला तेच सांगतो. आणि तुम्ही सुद्धा आता अगदी लक्षपूर्वक ऐका, या प्रकरणामध्ये तुम्ही अजिबात पडणार नाहीत. हा विषय कानामागे टाका. प्रांजल आणि मिताली हे दोघंही पृथ्वीचं बोलणं ऐकतात. त्यानंतर आता इकडे विद्याधर आपल्या रूममध्ये येऊन शलाकाला फोन करतो आणि शलाकाला फोन करून म्हणतो मी तुला जे काही सांगत आहे ते ऐकून घे. त्या गुंडांना आत्ताच्या आत्ता दोन्ही गुंडांना गायब कर, नाहीतर जर ती गुंड पोलिसांच्या किंवा शिर्केंच्या हाती लागली तर सगळं बट्ट्याबळ होऊन जाईल. आणि कळलं का तुला? त्या पृथ्वीला मात्र युगंधरच्या विरोधात उभं करून या घरामध्ये आणि बिझनेस मधून त्याला कायमचा हकलण्याचा आपला प्लॅन आहे. तो कायमचा आपला मातेत मिसळून जाईल आणि आपण कायमचे जेलमध्ये जाऊ. त्यासाठी हे बघ, त्या युगंधरने मात्र आनंदीला ही जी का अवस्था तिची कोणी केली आहे ना म्हणजे आपण, तर त्याला जित्ता काढण्याची त्याने अगदी शपथ घेतलेली आहे. त्यामुळे विचार कर आणि आत्ताच्या आत्ता कुठेतरी त्या पृथ्वीला आता जे काही आहे तर ते व्यवस्थित सांग आणि त्या गुंडांना गायब कर लवकरात लवकर. डोक्यात शिरतं ना तुझ्या की मी जे काही सांगतो लवकर कर, लवकर पटकनी. आणि चल ठेवायला लागलोय, ठेवतो फोन असे बोलून तो फोन कट करतो. त्यानंतर आनंदीला शुद्ध येते. आनंदीला शुद्ध आल्यानंतर ती खूप घाबरलेली असते. तिची अवस्था खूप बिकट झालेली आहे. ती म्हणते की मला बाहेर काढा कोणीतरी, आबा मालक साहेब. तेव्हा आरती युगंधर आनंदी शांत हो, आनंदी हे पग शांत हो म्हणून तिला शांत करत असतात. परंतु आनंदी खूप घाबरलेली असल्यामुळे आनंदी म्हणते की माझा जीव इथे गुदमरतो, मला बाहेर काढा म्हणून ती आपल्या गळ्याला वगैरे हात लावते. युगंधर म्हणतो की आनंदी हे पग मी आहे तुझ्यासोबत, शांत हो बरं. अगं मी इथेच आहे तुझ्या जवळ, सुरक्षित आहे तू, आपल्याच घरी आहे आनंदी. आणि हे पग अगं आरती सुद्धा तुझ्या जवळ आहे. आनंदी घाबरलेलीच असते, ती रडत असते आणि मला बाहेर काढा, मला सोडवा असं म्हणत असते. आरती म्हणते की अगं आनंदी मी तुझ्या जवळच आहे, तू शांत हो बरं, मी तुझ्या जवळच आहे. छायाताई खूप रडत आहेत, त्यांना तिची अवस्था बघवत नसते. किंवा मात्र आरती आता म्हणते की बाळा शांत हो बरं. आनंदी रडतच म्हणते की आरती ताई अगं मला खूप भीती वाटते. तर ती रडत असते आणि ओरडत असते की मला सोडवा म्हणून. आरती म्हणते की अगं हे बघ मी तुझ्या सोबत आहे, शांत हो बरं. अगं तू कशी असते त्या पेटीमध्ये बंद झालीस बरं? आणि तुला काही आठवतं का? अगं मी तर तिकडे तुझ्या सोबतच होते, तुझ्या बरोबर होते आणि नंतर फक्त मी काही फॉर्म भरण्यासाठी गेले होते पिऊन बरोबर. आणि
तेव्हा मी आले तर तू गायब होतीस ग. आनंदी नक्की काय झालं अगं तुला आठवतं का. तेव्हा आनंदी विचार करत असते. आनंदीला खूप विचार येतोय. तेव्हा आनंदी घाबरतच म्हणते की हो मी त्या आश्रमात होते आणि माझ्या डोळ्यावर कोणीतरी पट्टी वगैरे बांधली होती आणि तेव्हाच कोणीतरी माझ्या डोळ्यावर पट्टी बांधली आणि मला ते पेटीमध्ये बंद केलं म्हणून आनंदी खूप घाबरलेली असते. आरती म्हणते की शांत हो. अगं शांत हो बरं. तर युगंधर तिला समजावतो की शांत हो आनंदी, तू आता सुखरूप बाहेर आलेली आहे ना आणि तू सुरक्षित आहे आमच्याजवळ, त्यामुळे आता रडू नकोस, घाबरू नकोस, शांत हो बरं, मी आहे तुझ्यासोबत. तेव्हा आनंदीची ती अवस्था बघून आता युगंधर खूपच भडकलेला असतो. तो मनात म्हणतो की ज्यांनी तुझ्या हाताला आणि ह्या अशा अवस्थेला त्यांना मी सोडणार तर नाही, आणि ज्या हाताने तुला स्पर्श करून त्रास दिला तर त्या हातांना मात्र कायद्याच्या आणि माझ्या तावडीतून सुटायला कुठेच जागा नाही राहणार. मी त्यांना अशी काहीतरी शिक्षा देईल. तेव्हा आनंदी मालक साहेबांचं हे बोलणं ऐकते. तेव्हा युगंधर पुढे म्हणतो की आनंदी तू काही काळजी करू नको, त्यांना मी शिक्षा देईलच, हा माझा तुला शब्द आहे. आणि आरतीला म्हणतो की आरती तू इथे आनंदीच्या जवळ थांब, मी तोपर्यंत शिर्केंना फोन करून येतो. युगंधर बाहेर येतो आणि शिर्केंना फोन करून विचारतो की काय अपडेट आहे. त्यावरती शिर्के म्हणतात की मालक साहेब अहो मी पोलीस स्टेशनलाच उभा आहे. इन्स्पेक्टर साहेब मला विचारतात की ती माणसं कसं दिसत होती, ते त्यांचं वर्णन कसं आहे काय आहे, आणि त्यांच्या एकाही प्रश्नाचं उत्तर माझ्याकडे नाही. त्यावरती युगंधर विचारतो की म्हणजे शिर्के अहो नक्की काय चाललं तुमचं. तेव्हा शिर्के म्हणतात की हे बघा मालक साहेब, त्या दोघांनीही आता तोंडाला मास्क वगैरे लावलेले आहेत आणि त्यांच्यातील आता आपण कोणालाच बघितलेलं नाही. त्यावरती मात्र आता हे ऐकून युगंधर म्हणतो की शिर्के अहो काय पटतं तुम्हाला, तुमच्या नाका घालून तिला मात्र तुमच्या समोर आश्रमातून उचलतात आणि त्यांचे चेहरे तुम्ही बघितले नाही, इकडे घरी घेऊन येतात आणि तुम्ही बघितलं नाही असं म्हणतात, म्हणजे तुम्ही तुमच्या डोळ्यांना पट्ट्या बांधून हिंडतात का. तेव्हा आता शिर्के म्हणतात की मालक साहेब मी तुमचा राग समजू शकतो, पण ती दोघही गुंड आहेत तर ती पक्कीची गुन्हेगार आहे आणि त्या गुंडांनी मात्र एकही पुरावा मागे सोडलेला नाही. तेव्हा युगंधर म्हणतो की मला काही कारण नकोत, चेहरा दिसला नाही म्हणून गप्प बसणारा हा युगंधर निंबाळकर नाही, आणि चेहऱ्यावर जरी मास्क लावला असेल तर तो खिचून काढण्याची ताकद माझ्यामध्ये आहे. हे बघा सगळं बंद करा, सीसीटीव्ही फुटेज वगैरे आहे तर ते सगळं पिंजून काढा, शहरामध्ये पूर्ण नाकेबंदी करा, आणि कितीही काही झालं तर ते गुंड दोन्ही पण माझ्यासमोर पाहिजे म्हणजे पाहिजेलच, आणि ते पण जिवंत ते गुंड मला हवे आहेत. पोहोचलं ना मी काय म्हटलो ते. शिर्के म्हणतात की ठीक आहे मालक साहेब, पोहोचलं, मी बघतो काय करायचं आहे, तुम्ही अजिबात काळजी करू नका, मी करतो हँडल सर्व काही. आणि युगंधर फोन ठेवतो आणि धावतेच आतमध्ये येतो. तर माई आणि बापू आतमध्ये येतात, युगंधरला आवाज देतात. युगंधर मागे बघतो. आई विचारतात की अरे युगंधर आनंदी कशी आहे, तू शुद्धीवर आली ना. आणि आनंदीला शुद्धीवर बघून आता माई देवाला हात जोडतात, देवच पावलात असं म्हणतात, खुश होतात. तर बापू म्हणतात की युगंधर मला तुझ्याशी बोलायचं आहे. आणि कसं आहे की त्या दोन गुंडांचा चेहरा कोणी बघितलेच नाही, आम्ही सगळ्यांना विचारून बघितलं, तर पृथ्वी, प्रांजल, मिताली यांनाच विचारायचं राहिलेलं आहे, पण मला नाही वाटत की ते आमचं काही ऐकतील म्हणून. त्यामुळे तू एक काम कर, तू त्यांनाच विचारून बघतो का. पृथ्वीने मात्र आता त्या गुंडांना पाहिलेलं असतं. तेव्हा आता माई म्हणतात की अरे मुलं आपल्याला मदत करतील की माहिती नाही, म्हणजे विशेषतः पृथ्वीनेच नक्की बघितलेलं असेल, आणि मागाशी त्याच्या बोलण्यावरून मला नाही वाटत की तो गुंडांना शोधण्यासाठी मदत करेल म्हणून. तेव्हा युगंधर विचार करतो आणि माईंना म्हणतो की आनंदीचे गुन्हेगार शोधण्यासाठी, त्यांना पकडण्यासाठी मात्र कुणाचे पाय जर पकडण्याची वेळ माझ्यावर आली तर ते पाय सुद्धा मी पकडायला तयार आहे. मी आता पृथ्वीशी बोलायला तयार आहे, मी त्याचे पाय सुद्धा पकडायला तयार आहे, त्यामुळे मी पृथ्वीशी बोलतो असे युगंधर उत्तर देतो. त्यानंतर आता इकडे मुलं आतमध्ये, आता पृथ्वी ह्या मिताली आणि प्रांजल यांना सांगत असतो की इनफॅक्ट म्हणजे आपण या परिस्थितीशी दोन हातच करायचे नाही, या सिच्युएशनमध्ये आपण भाग घ्यायचा नाही, कळतं ना मी तुम्हाला काय म्हणतो ते. तेव्हा प्रांजल म्हणतो की हो यस कळतं. तेवढ्यात आता युगंधर तेथे येतो. मिताली युगंधरकडे बघते आणि म्हणते की बाबा काय झालं, तुम्ही इथे ठीक तर आहेत ना सगळं. युगंधर पृथ्वीला म्हणतो की पृथ्वी अरे मला तुझी मदत हवी होती. तेव्हा सगळेजण पृथ्वीकडे बघतात. डिलिव्हरी करण्यासाठी ती दोन माणसं आली होती, त्यांना तू जवळून बघितलं होतं का. तेव्हा मात्र आता प्रांजल म्हणतो की मिस्टर निंबाळकर तुम्ही तुमचा वेळ वाया घालतो, कारण पृथ्वीने आता काही तुम्हाला तो उत्तर देणार नाही, आणि तुम्ही तुमचा वेळ वाया घालू नका, तो कोणतंही उत्तर तुम्हाला देणार नाही आणि काही सांगणार नाही. युगंधर म्हणतो की हे बघ पृथ्वी, अरे मी तुझ्याशी बोलतोय, आणि प्रांजलला म्हणतो की मी पृथ्वीशी बोलतोय, तू मध्ये बोलू नकोस. तेव्हा तो पृथ्वीला म्हणतो की पृथ्वी
अरे तू जर त्या गुंडांना जवळून बघितलं असेल तर मात्र तुला त्यांचं वर्णन करण्यासाठी माझ्याबरोबर पोलीस स्टेशनला यावं लागेल. विद्याधर आता हे सर्व त्यांचं बोलणं दरवाजातून ऐकत असतो, ते पण चोरून. म्हणजे कसं की अरे पोलिसांना जर तू वर्णन केलं तर पोलिसांना त्या गुंडांना शोधण्यासाठी मदत होईल. तेव्हा पृथ्वी काही उत्तर देत नसतो तर प्रांजल म्हणतो की हे बघा, आम्ही तुम्हाला कोणतीही मदत नाही करणार, आमच्याकडून कोणत्याही मदतीची अपेक्षा ठेवू नका, त्यामुळे ह्या चिखलामध्ये आम्ही पाय नाही ठेवणार आहोत. तेव्हा युगंधर म्हणतो की मी स्वतःसाठी न्याय मागायला नाही आलो, तर एका निष्पाप मुलीवर अन्याय झाला त्यासाठी मी न्याय मागायला आलो, त्याची मदत तुम्हाला करा असं म्हणायला. आणि ठीक आहे, जे ते माणुसकी सोडली तर तेथे बोलण्यात काय अर्थ आहे. तेव्हा आता मुलं काहीच बोलत नाही म्हणून युगंधर जायला निघतो, पण लगेच पृथ्वी म्हणतो की थांबा थांबा म्हटल्यानंतर आता विद्याधरचे तर होश उडतात. पण युगंधर मागे वळून बघतो कारण पृथ्वी काहीतरी बोलतोय म्हणून. आणि पृथ्वी म्हणतो की मी त्या माणसाचा चेहरा व्यवस्थित बघितलेला आहे. एका असह्य ह्या स्त्रीवर अत्याचार करणाऱ्या ह्या गुन्हेगाराला तुरुंगामध्ये डांबण्यासाठी मी पोलीस स्टेशनला येऊन वर्णन द्यायला तयार आहे असे जेव्हा पृथ्वी म्हणतो तेव्हा त्याला तो क्षण सगळं काही आठवतो, जेव्हा त्याने त्या माणसाचा चेहरा बघितलेला असतो पूजा सुरू असताना. पृथ्वी आता हे वर्णन द्यायला तयार होतो तेव्हा युगंधरला आनंद तर होतो, पण मितालीला सुद्धा आनंद होतो. पण प्रांजलला धक्का बसतो कारण मिस्टर निंबाळकर, माझा प्रॉब्लेम आहे तर तो तुमच्याशी आहे, माझ्यातील माणुसकी अजून मेलेली नाही. तेव्हा मिताली हसते तर हा विद्याधर आता हे सर्व जेव्हा ऐकतो तेव्हा स्वतःला म्हणतो की झाला सगळा खेळ खल्लास झाला. एकदा की पृथ्वीने त्या पोलिसांना त्यांचा चेहरा सांगितला तर ते पोलीस मात्र त्या दोघांची कातडी सोलतील, ते दोघंही साले माझं नाव ओळखतील, मग आता मी नक्की काय करू. तेव्हा प्रांजल लगेच आता ह्या पृथ्वीला म्हणतो की दादा, अरे तू असं का बोलतोस, 5 मिनिटापूर्वी तू काय बोलत होता ते सर्व तू विसरलास का, आणि आता ही सर्व काय बोलतो. तेव्हा आता पृथ्वी म्हणतो की प्रांजल, अरे मी काय करतो हे मला चांगलंच ठाऊक आहे. तर प्रांजल म्हणतो की अरे पण तू कशाला हे सर्व करतो, अरे तू हे सर्व कशाला करत आहे, जो माणूस मला आणि तुला या घरातून हकलून देणार होता, अरे मग त्या माणसासाठी तू काय इतकी धावपळ करतोस. प्रांजल जीव तोडून आता पृथ्वीला अडवत आहे, परंतु पृथ्वी म्हणतो की प्रांजल, अरे मी यांच्या काळजीपोटी की यांना मदत म्हणून अजिबात करत नाही, पण पोलिसांना आणि कायद्याला गुन्हेगाराला शोधण्यासाठी माझी गरज आहे म्हणून हे सर्व मी करायला तयार झालो. एका निष्पाप मुलीबरोबर जे काही झालं तर त्या गुन्हेगाराला जागा दाखवून देणं हे माझं कर्तव्य आहे. तेव्हा तरी सुद्धा हा प्रांजल म्हणतो की अरे दादा, कुठली निष्पाप मुलगी, अरे हे जे काही आहे ना ते खूप सिरियस आहे. अरे ती आनंदी आपल्या जखमेवर मीठ चोळायला या घरात आलेली आहे, अरे ती आईची जागा घेऊ बघतोय आणि तू का तिच्यासाठी इतकी धावपळ करतो तेच मला नाही कळत, नको करू हे सर्व. तेव्हा आता पृथ्वी म्हणतो की अरे प्रांजल, ती मुलगी आपल्या आईच्या जागेवर बसण्याचा प्रयत्न करत असेल पण ते आपण कधीच होऊन द्यायचं नाही हे लक्षात ठेव. पण एका स्त्रीवर अत्याचार होत असताना आपण असं शांत बसणं हे आपल्या आईच्या संस्कारामध्ये नाही बसत. मी इथे मिस्टर युगंधर निंबाळकर यांच्यासाठी नाही चाललो तर माझ्या आईच्या संस्कारांना जपण्यासाठी चाललो. तेव्हा आता प्रांजल म्हणतो की मला हे अजिबात पटत नाही, नक्की तुझं हे सर्व काय चाललं तेच नाही पटत. तेव्हा मिताली म्हणते की प्रांजल गप्प बस, दादा तुझे काही बोलला ना ते अगदी बरोबर बोललास, त्यामुळे तू बाबांच्या सोबत जा. तर पृथ्वी आता बाबांच्या बरोबर जायला निघतो. तर पृथ्वी म्हणतो की मी पोलीस स्टेशनला यायला तयार आहे. त्यावरती आता लगेच युगंधर म्हणतो की हे बघ, मी लगेच शिर्केंना फोन करतो की तू पोलीस स्टेशनला येत आहे म्हणून, आणि युगंधर धन्यवाद असं बोलून आता बाहेर निघून जातो. विद्याधर आता दरवाजात असतो आणि लगेच तो बाजूला लपतो. तर प्रांजल हा पृथ्वीला आणि मितालीला दोघांनाही म्हणतो की यार, अरे तुम्हाला दोघांना काय झालं नक्की, आणि हे बघ दादा, हे जे काही तुझं सुरू आहे तर ते मला अजिबात पटत नाही, मी तुला अगोदरच सांगतो. आणि तेवढ्यात तेथे विद्याधर येतो आणि विद्याधर आता टाळ्या वाजवतो आणि प्रांजलला म्हणतो की प्रांजल, अरे काय पटत नाही तुला, आणि पृथ्वीच्या खांद्यावर हात ठेवून म्हणतो की वा 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 पृथ्वी, आणि वा वा, अरे माझ्या पुतण्या, मानलं पाहिजे तुला, खरंच वा वा वा, अरे खरंच किती मोठं मन आहे रे तुझं, आणि काय रे, काय सोन्यासारखे संस्कार आहेत रे तुझ्यावर. म्हणजे युगंधरने एक बाप म्हणून तुम्हाला कायम अंधारात ठेवलं, लपून छपून लग्न करून संसार थाटला, आमच्या समिता बहिणीला तो पार विसरून गेला. आता मुलांची मनं आणखीन वळवण्यासाठी, युगंधरच्या विरोधात भडकवण्यासाठी, आणि पृथ्वीने मात्र तिकडे जाऊच नाही हे सगळं सांगण्यासाठी पोलीस स्टेशनला, यासाठी आता ह्या विद्याधरचं एक नाटक सुरू असतं. आणि आता हा विद्याधर पुढे म्हणतो की तुम्ही या वाड्यातून कायमचं निघून जावं, अगदी तुमच्या पुण्याला, आणि म्हणून त्याने तुम्हाला कायम सावत्र वागणूक दिली, आणि तरी सुद्धा मात्र तो तुझ्या वडिलांनी एकच हाक दिली, लगेच त्यांच्या मदतीला धावून जातो. खरंच पृथ्वी, मला तर खरंच तुझा अभिमान वाटतो. तेव्हा लगेच प्रांजल म्हणतो की अरे काका, अरे का तू त्याला प्रोत्साहन देतो. तेव्हा आता विद्याधर मुद्दा म्हणतो की नाही रे पृथ्वी, अरे प्रांजल तो चांगलं काम करतोय,
आणि विद्याधर आता पृथ्वीला विचारतो की मला एक गोष्ट सांग बरं, तू त्या दोन माणसाला नक्कीच जवळून बघितलं होतं का? तेव्हा आता पृथ्वी म्हणतो की हो काका, त्या दोघांपैकी एकाचा चेहरा मला स्पष्ट आठवतो. आता स्पष्ट आठवतो म्हटल्यानंतर विद्याधरची बत्ती गुल होते. तो लगेच खाली बघायला सुरुवात करतो आणि मुद्दाम आता पृथ्वी समोर म्हणतो की वा 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 वा, शब्बास. मग जी काही माहिती द्यायची आहे तर मी सुद्धा तुझ्या सोबत येतो, आपण दोघं मिळून पोलिसांना देऊयात. तेव्हा आता पृथ्वी म्हणतो की बरं ठीक आहे, मी जरा फ्रेश होऊन येतो आणि हॉलमध्ये थांबतो. तर विद्याधर लगेच म्हणतो की चालतंय की, वाट बघतोय. आणि प्रांजल मिताली येतो असे बोलून आता विद्याधरच्या डोक्यामध्ये काहीतरी आता नवीनच खेळ असतो. पृथ्वीने आता हे वर्णन करू नये यासाठी आता इकडे आनंदीला बरं वाटत असतं. आनंदी आता ही रूममध्ये आहे. आरती, माई, बापू तिच्या शेजारी आहेत. माई विचारतात की काय ग आनंदी, बरं वाटतं ना आता? तेव्हा आनंदी म्हणते की हो माई, मला बरं वाटतं. आणि माई आणि बापू मी ठीक आहे, परंतु मला अजून सुद्धा माहिती नाही की मी त्या पेटीत गेली कशी आणि आपल्या घरामध्ये परत कशी आले. तेव्हा आता बापू म्हणतात की अगं आनंदी, हे बघ, आता या घरातील काही वाईट शक्ती आणि काही बाहेरच्या वाईट शक्ती तुझ्या या म्हणजे तुझ्यावर टपून बसल्या होत्या. पण म्हणतात ना, देवतारी त्याला कोण मारी, म्हणजे ज्याचा देव पाठीरागा आहे ना, पाठीराखा, तर त्याचं कोणीच काही बिघडू शकत नाही. त्या देवानेच मात्र तुला या घरात पुन्हा सुरक्षित आणलेलं आहे, हे लक्षात घे. किंवा आता माई म्हणतात की आनंदी, अगं देवाने सिद्ध केलेलं आहे या घरात राहणं हे खरंच तुझ्यासाठी म्हणजे चांगलं आहे, तू या घरात राहिलं पाहिजे. अगं त्या वाईट शक्तीने कितीही तुला येथून हकलण्याचा प्रयत्न केला, पण तुझा येथील हक्क कोणी हिरावून घेऊ शकत नाही, कारण या घरात तुझा हक्क आहे. जिथे असायला हवी ना, तर तिथेच तू आहे. आता आरती म्हणते की माई, अहो तुम्ही ज्या वाईट शक्तीबद्दल बोलतात ना, तर त्या बाहेर नाहीत, आपल्या डोळ्यासमोर या घरातच आहे. आता बापू म्हणतात की हो आरती, तुझे काही बोलते ना ते बरोबर आहे, तुझा संशय चुकीचा नाही, पण सत्य बाहेर येण्यासाठी वेळ नाही लागणार. मात्र दोन्ही गुंडांपैकी एकाचा चेहरा पाहिलेला आहे. त्यावरती माई म्हणतात की काय खरंच बघितलेलं आहे? तेव्हा आता बापू म्हणतात की हो, आणि त्याचंच वर्णन करण्यासाठी तो स्वतः पोलीस स्टेशन वरती गेलेला आहे. आरती आणि आनंदी विचारत पडत आहे की पृथ्वी तयार झाला म्हणून. त्यानंतर बाहेर आता विद्याधर आल्यानंतर तो शलाकाला फोन करण्याचा प्रयत्न करत आहे की शलाका, अगं लवकरात लवकर फोन उचल, येथे पार जीवन मरणाचा प्रश्न उभा राहिलेला आहे. आणि शलाका फोन उचलते तर विद्याधर म्हणतो की हॅलो, अगं शलाका, इथे सगळा डाव फिसटलेला आहे, कारण तो पृथ्वी आहे ना, पोलिसात ट्रीटमेंट द्यायला निघाला. हे ऐकून आता शलाकाला धक्का बसतो. शलाका म्हणते की काय बोलतोस तू, काही कसं बोलतोस? तर विद्याधर म्हणतो की हो अगं, तो पोलिसांना मदत करणार आहे त्या गुंडांचा चेहरा म्हणजे ओळखण्यासाठी. पृथ्वीने मात्र एका गुंड्याचं थोबाड बघितलेलं आहे. किंवा शलाका म्हणते की अरे विद्याधर, हे कसं शक्य आहे? तर विद्याधर म्हणतो, पृथ्वीला पोलीस स्टेशनला पोहोचवण्यासाठी जितका उशीर करता येईल तितका उशीर करण्यासाठी मी स्वतः त्याच्या गाडीमध्ये बसून चाललो, कळलं ना तुला आता? आणि जर आता त्याने थोबाड उघडलं तर आपली वाट लागेल, हे लक्षात ठेव. तेव्हा शलाका म्हणते की बरं ठीक आहे, मी बघते काय करायचं ते. आणि तेवढ्यात पृथ्वी मागून आलेला असतो. आणि पृथ्वी म्हणतो की काका चल आता निघूया. तर विद्याधर म्हणतो की हो रे, मी कधीपासून तुझी वाट बघतोय, चल निघूयात आता. आणि विद्याधर आता आपल्या मनात म्हणतो की ह्या पोराला मात्र मी अख्खं कोल्हापूर फिरवेल. आता हे लवकरात लवकर पोलीस स्टेशनला पोहोचू शकणार नाही, असा मात्र आता हे विद्याधरचा डाव असतो. आणि शेवटी मात्र हा भाग येथे संपतो. पुढील भागामध्ये पृथ्वीने मात्र आता त्या गुंडांना पकडलेलं असतं आणि त्या दोन गुंडांना पकडून मात्र तो आता त्यांना मारत असतो. तुम्हाला मी पोलीस स्टेशनलाच नेतो. तेव्हा मात्र आता पृथ्वी त्या दोन गुंडांना पकडून मारत असतो. तेवढ्यात विद्याधर मागून येतो आणि जोरात त्याच्या डोक्यामध्ये काहीतरी काठीने मारतो. तेव्हा पृथ्वी बेशुद्ध होतो आणि बेशुद्ध झाल्या क्षणी आता जेव्हा विद्याधर नाटक करत घरी आलेला असतो, आपल्या डोक्याला पट्टी वगैरे लावत, तेव्हा घरी आल्यानंतर सगळ्यांच्या समोर युगंधर म्हणतो की आनंदीच्या किडनॅपर जे काही आनंदीला किडनॅप केलेलं आहे, तर त्या किडनॅपर दुसरा तिसरा कोणी नसून विद्याधर तूच आहे. तेव्हा विद्याधर म्हणतो की अरे तू का सतत माझ्या मागे लागतो, अरे तू माझ्यावर जळतोस. तेव्हा एक नवरा म्हणून तू फेल झालेला आहेस. युगंधरला फारच राग येतो. युगंधर त्याची गचंडी धरतो आणि त्याला मारत असतो. तर विद्याधर सुद्धा म्हणतो की दादा, आणि तो सुद्धा मात्र त्याची गचंडी धरतो आणि दोघांमध्ये खूप मारामारी जुंपलेली असते. पण आणि दोघांमध्ये आता सगळ्यांच्या समोर घरामध्ये मारामारी होत आहे. तर ते बघून आनंदीला खूप मोठा धक्का बसतो. तर मित्रांनो, आता पुढे नक्की काय होईल बघायला विसरू नका. तोपर्यंत धन्यवाद.